आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर त्याचबरोबर बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। त्याचबरोबर 28 जून रोजीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पाहुयात आजचा राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल। त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी आता तुम्ही जर फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HTN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। इथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। मुंबई शहरामध्ये ढगाळ आकाश राहून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर कोकणातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली असून येलो अलर्ट देण्यात आलाय। तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता कायम असणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर बरोबरच सर्व जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भात नागपूर, अमरावती बरोबरच विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस होऊ शकतो। सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। एकंदरीत कोकणातील जिल्हे आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होणार आहे, तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, पाऊस पडतोय की नाही, कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।